आज कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर झोपणाऱ्या त्या तरुणीस गाठायचं होतं आणि तिला मदत करायची होती. आम्हाला माहीत पडलं की ती जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकात झोपली आहे. म्हणून आम्ही थेट तिथं पोहोचलो. मी तिच्याजवळ पोहोचलो असता तिने माझ्यावर राग व्यक्त केला. ती म्हणाली की 2 दिवसांपासून तुम्ही मला भेटायला आले नाहीत ना, जा, मग मी आता तुमच्याशी बोलणारच नाही. माझ्या आधी बऱ्याच लोकांनी व पोलिसांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला होता, पण ती उठतच नव्हती. त्यावेळी मी म्हणालो की माझी आरती माझ्यावर रागवली. अरे रे रे रे, सॉरी, माझ्याने चुकी झाली. यानंतर मी अशी चूक कधीच करणार नाही. मी माफी मागितल्याने तिला थोडं बरं वाटलं आणि ती माझ्यासोबत यायला राजी झाली आणि म्हणाली, माझा हात सोडू नका हं पप्पा, मला तुमची खूप गरज आहे. यावेळी मला देखील गैरवरून आलं होतं. दिवाळीचा दिवस असल्याने तिला घरी घेऊन जाणं गरजेचं होतं. तदनंतर तिला चाळीसगाव येथील पसायदान आधार आश्रमात नेण्याचं ठरलं होतं. तिथून रिक्षा करून आम्ही तिच्या घरी पोहोचलो. रस्त्यात तिने अगदी मनखुलास गोष्टी केल्या. परिसरातील काही व्यक्तींनी तिला दिलेला त्रास तिने कथन केला. मी देखील तिला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. राकेश जोशी आणि ही ती संस्था चालवतात आणि आज आरतीला खऱ्या अर्थाने आधार मिळालेला आहे. दीदी सुंदर आहे ना. सुंदर आहे बेटा, तू तुझ्यासारखे सुंदर कोण आहे जगामध्ये? तुझा फेवरेट कलर, एकदम फेवरेट कलर. अरे वा. मी पप्पा आणि पप्पा ही माझी लाडकी मुलगी. तिकडे पा फोटोकडे बरं. अरे वा, गोड. खा ते खा. एक घे बेटा. दीदी स्माइल दीदी. तिचे वडील किरण कुलकर्णी यांच्या अकाली निधनानंतर पहिल्यांदाच ती मनसोक्त हसली असेल. आधार आश्रमात निघण्यापूर्वी तिने वडिलांचे नमस्कार केले. आईशी हितगुज करून पप्पी घेतली. बाय पप्पाला बाय. मी येतोय. दीदी पण तिथे एकदम मजा करायची, पण कोणाला शिवी नाही द्यायची. हा दीदी.